नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे YouTube चॅनल. मित्रांनो, रिझल्ट आज येईल अशी अपेक्षा होती, त्यामुळे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तसं इन्फॉर्म केलं होतं. परंतु त्यानंतर मी CET-सेलच्या ऑफिशियल हेल्पलाईन नंबरला कॉल केला आणि त्यांना विद्यार्थ्यांची बाजू समजावून सांगितली आणि त्यानंतर एक प्रेस नोट तुम्ही डिक्लेअर करा असं मी त्यांना रिक्वेस्ट केली होती. त्याची ऑडिओ क्लिप आता आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर बॅक डेटेड मध्ये म्हणजे आज आहे 18 तारीख, परंतु त्यांनी 17 तारखेच्या अगोदर ची डेट टाकून एक नवीन सर्क्युलर डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामध्ये सीईटीची डेट, रिझल्ट डेट ही एक्सटेंड केलेली आहे. ऍक्च्युली आज जर नोटिफिकेशन येत असेल तर त्याच्यावरती आजची डेट असायला हवी होती, परंतु आपल्या चॅनलद्वारे त्यांना जे काही आपण कॉल केला होता त्यामुळे त्यांनी कालच्या तारखेची नोटिफिकेशन टाकून ज्या पीसीएमच्या ग्रुपच्या अगोदर जी नोटीस होती त्याच्या अगोदर LLB 3 इयरची त्याच्यामध्ये नोटीस नेऊन घुसवलेली आहे. आपण हा रिझल्ट केव्हा लागणार आहे ते तर पाहणार आहोत. त्या अगोदर ही एक क्लिप ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. तर पहा, ही तर क्लिप तुम्ही ऐकू शकता. Thank you for contacting the MHCAT helpline. We are currently assisting other callers. For fastest, we are currently कॉल रिसीव्ह केलाय. हॅलो सर, सीईटी हेल्पडेस्क मध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव प्रज्ञा. मी तुमची कशी मदत करू शकते? प्रज्ञा मॅडम, काल टेंटेटिव्ह डेट होती LLB 3 इयर रिझल्टची. रिझल्ट काय लागलेला नाही, तो केव्हा एक्सपेक्ट करू शकतो आम्ही? मला असं तुमचा ऍप्लिकेशन नंबर सांगाल का काय? ऍप्लिकेशन नंबर? येस सर. येस. ऍप्लिकेशन नंबर शिवाय तुम्ही असं देऊ शकत नाही का माहिती? किंवा रजिस्टर कॉन्टॅक्ट नंबर सांगितला तरी चालेल. 8600 हाच नंबर आहे. हो, एक मिनिट. वैभव भागवत इंगळे. येस सर, तुम्ही जे म्हणत आहात ना LLB 3 इयर्स करता, ती कालची जी होती ती टेंटेटिव्ह डेट होती. सो तुम्ही अपडेटेड राहा. आज उद्या मध्ये लागू शकतो रिझल्ट. त्याच्याबद्दल तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस थ्रू कळवण्यात येईल सर. तुम्हाला मेल येऊन जाईल सर. ते ठीक आहे, मग जर टेंटेटिव्ह होती, जर लागणार नव्हता तर एखादी प्रेस नोट डिक्लेअर करायला पाहिजे होती सीईटी सेलने, जसं PCB PCMच्या बाबतीत करता. कन्फर्मेशन द्यायला पाहिजे ना, विद्यार्थी सर्व वाट बघत बसतात. हो, पण ती कालची डेट होती सर, ती टेंटेटिव्ह डेटच सांगितलेली होती. हो, टेंटेटिव्ह आहे, पण त्या दिवशी जर होत नसेल रिझल्ट तर एक प्रेस नोट टाकायला पाहिजे ना कन्फर्मेशन. तसं आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही टेंटेटिव्ह टाकली म्हणजे त्या दिवशी लावाच. PCBच्या बाबतीत कसं केलं की 16 डिक्लेअर टेंटेटिव्ह होते, परंतु मग त्या दिवशी होणार नाही, 17ला लावूयात आणि काल लागला त्याचा रिझल्ट. मग तसं LLBच्या बाबतीत तसं काहीच कन्फर्मेशन दिलं नाही. हो सर, तर तसं काही कन्फर्मेशन तर नाही आलेलं आहे. तुम्ही अपडेटेड राहा, जे काही तुम्हाला नोटीस थ्रू कळवण्यात येईल सर. प्लस मेल रिक्वेस्ट मॅडम वरती कळवा की तसं एखादं नोट, प्रेस नोट नोटिफिकेशन टाकायला वेबसाईटला. रिक्वेस्ट आहे. हो हो सर, चालेल. तुमची रिक्वेस्ट आम्ही पुढे फॉरवर्ड करत आहोत. हो, थँक्यू मॅम. ओके सर, चालेल. थँक्यू फॉर कॉलिंग सीईटी हेल्पडेस्क. हॅव अ गुड डे सर. तर मित्रांनो, आपण हे प्रेस नोट टाकण्यासाठी दबाव टाकलेला होता आणि त्याचंच इथं फळ दिसतंय तुम्हाला की हे पहा, ही जी नोट आहे प्रेस नोट, तर ही 17 तारखेची आहे जी काल पब्लिश केली होती आणि त्याच्या अगोदर LLB 3 इयरची कुठलंही इथं प्रेस नोट नव्हती, परंतु त्याच्या खाली ही घुसवली गेलेली आहे आणि हे नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी टाकलंय आणि पुढची डेट जसं तारीख पे तारीख ही या ठिकाणी पडते आपल्या कोर्टामध्ये, तसं या रिझल्टची देखील तारीख पे तारीख आलेली आहे आणि या ठिकाणी पहा 17/6/2025 ऐवजी आता फ्रायडे म्हणजे शुक्रवारी 20/6/2025 या रोजी ही डेट आता रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. तर ही नवीन नोटीस आता आपल्या याच्यावरती ऑफिशियल वेबसाईटला आलेली आहे. तर कुठंतरी आपण जो दबाव बनवलेला आहे त्याच्यामुळे ही प्रेस नोट येऊन
शकलेली आहे. नसेल तर आज दिवसभर देखील आपण आज रिझल्ट लागू शकतो याच्यामध्येच गुंतून राहिलो असतो आणि आज देखील निराशा पदरामध्ये पडली असती. तर अशा प्रकारे जर तुम्हाला लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरून मिळत राहतात, तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढची कॅपच्या प्रोसेसचे देखील सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जातील. धन्यवाद.